शिक्षणासाठी हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी सिंगापूरला पाठवायचं. साहेब सिंगापूरला पाठवणं म्हणजे नाही महत्वाचे. तुम्हाला काय म्हणायचं आहे लक्षात आलं माझ्या? तुम्हाला हेच म्हणायचं आहे की सिंगापूरला जाणं म्हणजे हा एवढा मोठा खर्च, विजा, पासपोर्ट, पण त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. काय शीतलचं आणि चेतनचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि मी या दोघांचं शीतलच्या आग्रहास्तव लग्न सुद्धा लावून देणार आणि मग पुढील शिक्षणासाठी त्याला सिंगापूरला त्यानंतर आलिशान हॉटेलची निर्मिती सुद्धा केल्या जाणार आहे. आणि हो बघा राजेश्वरजी, लग्न मात्र खूप धूमधडाक्यात झालं पाहिजे आणि त्यासाठी हा चेक आहे 1 लाख रुपयाचा. हे तुला सर्व मान्य आहे का? नाही सगळं काय मान्य आणि मी तयार सुद्धा आहे. तुम्ही हे काय करता याची कल्पना आहे तुम्हाला? बोलू नका तुम्ही, बोलू नका आमच्या मध्ये ना डिस्टर्ब करताय. काही अधिकार नाही तुम्हाला आमच्या मध्ये बोलण्याचा, प्लीज. होय काही अधिकार नाही आहे. राजेश्वरजी सॉरी सर. राजेश्वरजी, हा प्रश्न खूप भावभावनांचा नाही आहे. मला तुमच्या परिस्थितीची जाणीव आहे म्हणून मी चेतनच्या भविष्याची आणि शिक्षणाची तयारी करणार आहे. त्याच्यासाठीच त्याला सिंगापूरला पाठवणार आहे. त्यासाठीच हा चेक आहे. एवढं शिका. काय केलं तुम्ही? हे काय केलं? माझ्या मुलाला मारलं का तुम्ही? का मारलं तुम्ही माझ्या मुलाला? का मारलं? मुद्दा तुम्हाला लागला का? मुद्दा तुम्हाला लागला का? आपली शिकवू नका माझ्या मध्ये, आपली शिकवू नका. करताय तुम्ही माझ्या शिक्षणावर, माझ्या प्रगतीवर करताय. तुमच्या प्रगतीवर होय जडताय तुम्ही. तुम्हाला नाही पाहत माझं शिक्षण, माझी प्रगती, माझं मोठं होणं, चांगलं होणं असं काय बघा तुम्हाला. अगदी बरोबर बोलला चेतन. अरे यांना काय करणार आहे की उच्च शिक्षण म्हणजे काय असतं? ज्यांनी कधी शाळेचा उंबरठाच ओलांडला नाही त्यांना काय करणार की चेक म्हणजे काय असतं? Do you know what is it? It's a check. It's a check of 1 lakh rupees, not a piece of paper. Understand? Yes, I know very well. It's not a piece of paper. And I warn you, do not interfere in my family matter and personal matter. Understand? Do you काय बघतास तुम्ही माझ्याकडे? काय बघता? रिक्षा चालवतो म्हणून मी अनपढ आहे, गवार आहे. एम.ए. फर्स्ट क्लासची डिग्री हातात घेतली साहेब आणि नोकरीसाठी वाऱ्या फिरलो. शेवटी परिस्थितीच्या रेट्या पुढे लहान भावाचा सामान करण्यासाठी रिक्षाचा हँडल हातात घेतला साहेब. रिक्षाचा हँडल. मुन्ना, अरे तू केलेले निवास तुला जर सुख आणि शांती देत असेल ना, त्यात मी अडथळा येणार नाही रे मुन्ना. नाही येणार मी अडथळा. कारण पंख फुटलेल्या पाखराला पिंजऱ्यात बंदिस्त करणारा रानटी क्रूर माणूस नाही रे मी. रानटी क्रूर माणूस. जा मुन्ना जा. सपना अगं पाहुण्यासाठी चहा घेऊन ये जा. साहेब आम्ही गरीब जरी असलो, आमच्या घरी खायला अन्न नसलं, झोपायला गादी नसली, बसायला खुर्ची नसली, तरी आम्ही आमची माणुसकी सोडली नाही साहेब. नाही सोडली आम्ही आमची माणुसकी. मला तुमच्या गरिबीची हेठाणी करायची नव्हती आणि तसा माझा उद्देश सुद्धा नव्हता. तर माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर माफी मागतो. साहेब नाही. तुमच्यासारख्या वयानं आणि मानानं मोठं असणाऱ्या माणसाने
माझ्यासारख्या गरीब माणसाची माफी मागणं म्हणजे काय साहेब? मीच तुमची माफी मागतो साहेब. माफ करा साहेब. काय आता जिथून आणून दिलं पाणी आहे का ताई आहे का मला क्षमा करा. सपना हरलोय का मी? सपना हरलोय मी. हा तुझा राज हरलाय सपना, तुझा राज हरलाय. अगं ज्या माझ्या भावाला मी माझ्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्याला मी कधी माझ्या आई वडिलांची मायेची उडी मी त्याला फासू दिली नाही. तो माझा मुलगा माझ्यापासून खूप दूर गेलाय ग सपना, खूप दूर गेलाय. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.